नमस्कार मित्रांनो. आज आपण या ठिकाणी युनो बँकतर्फे जाहिरात निघालेली त्या संदर्भात काही माहिती घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी जी जाहिरात आहे ती 13/1/2026ला जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर ही 2/2/2026पर्यंत व्हॅलिड असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इलिजिबल कॅन्डिडेट फॉर अपॉइंटमेंट इन व्हेरियस पोझिशन त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या जे काय पोझिशन्स वगैरे आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्या अंडरमध्ये ह्या सर्व वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत. तर ट्रेड फायनान्स ऑफिसर जे आहे ते त्या ठिकाणी पोझिशन आहे. त्याचबरोबर ट्रेझेटरी ऑफिसर, त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचबरोबर डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचबरोबर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, म्युरेक्स डेव्हलपर, फायनान्स डेव्हलपर, क्लाउड इंजिनियर, त्यानंतर AI/ML इंजिनियर, डाटा ॲनालिस्ट, डाटा सायंटिस्ट, सायबर सिक्युरिटी ऑफिसर, डाटा प्रायव्हसी कॉम्प्लियन्स ऑफिसर, डाटा ॲनालिस्ट, डाटा सायंटिस्ट आणि डाटा इंजिनियर. तर अशा जवळजवळ 19 पोस्ट ज्या आहेत त्या युनो बँकतर्फे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. आता याचं जे काय आहे 2 कॅटेगरीजमध्ये स्केल दिलेला आहे. एक म्हणजे JMGS फर्स्ट आणि दुसरं जे आहे MMGS सेकंड. असे 2 त्या ठिकाणी स्केल दिलेले आहेत. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते पेमेंट स्केल दिलेलं आहे. आणि एज क्रायटेरिया या ठिकाणी 20 ते 30पर्यंत आहे. काही ठिकाणी 22 ते 35 आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एज क्रायटेरिया दिलेला आहे. वॅकन्सीज त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जे काय आहे ते सेपरेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघताय त्या ठिकाणी आपल्याला जे काय सेपरेशन दिलेलं आहे त्यांनी ST, SC, ST, OBC, EWS, अनरिझर्व या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी सेपरेशन केलेलं पाहायला मिळते. त्याचबरोबर पे स्केल जे असणार आहे या ठिकाणी जे काय आहे JMGS फर्स्ट या ठिकाणी 48,480 त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी MMGS सेकंड जे आहे ते 64,820 अशा स्वरूपामध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे जी काही भरती आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ह्या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर जो काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यामध्ये पहिला जो कंडिशन आहे तो इंडियन सिटिजन असायला पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर नेपाळ असेल, भूतान असेल किंवा तिबेटियन असेल तर त्या ठिकाणी तो कॅन्डिडेट जो आहे तो 1962 पूर्वीचा त्या ठिकाणी भारतामध्ये आलेला असायला पाहिजे आणि तो परमनंटली सिटिंग इन इंडिया म्हणजे परमनंटली तो इंडियामध्ये सेटल झालेला असावा असा त्या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. तर त्यानुसार त्या ठिकाणी ती इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो त्या ठिकाणी मेन्शन आहे तो आपण बघणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी जे काय कॅटेगरी आहे ते एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. शेड्यूल कास्ट, त्याचबरोबर जे काय शेड्यूल ट्राईब जे आहे SC ST त्या ठिकाणी 5 वर्षाचा दिलेला आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जो दिलेला आहे त्या ठिकाणी 10 वर्षाचा दिलेला आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्या ठिकाणी 5 वर्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 5 इयर्स. तर अशा प्रकारे जे काय आहे रिलॅक्सेशन एजमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं तर वेगवेगळ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण स्क्रीनवर पाहू शकतो त्या ठिकाणी वेगवेगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेले आहेत. वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फी जी आहे ती 175 SC ST PWD कॅन्डिडेटसाठी सांगितलेली आहे. त्यानंतर 800 त्या ठिकाणी GST फॉर ऑल अदर्स म्हणजे जे काय जनरल कॅटेगरीज असतील किंवा OBC असतील
त्यांना ती 800 फी त्या ठिकाणी